ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आता आपण श्रवण या विषयावरती आपण चांगलंच चर्चा केलेली आहे आणि ते श्रवण कसं केलं पाहिजे, श्रवण कशाला म्हणतात, नुसतं ऐकण्याला नाही म्हणत. नुसतं जे ऐकणं असतं त्याच्यात फुल गॅरंटी नसते.
प्रत्येक शब्द आतपर्यंत जातोय की नाही, सगळा गर्भितार्थ समजवून घेऊन नुसत्या काही वस्तूंचे अर्थ तिथे सांगितले नाही आहेत. नुसतं पुस्तक, नुसतं काहीतरी मोबाईल, काहीतरी घर, कुलूप असं काहीतरी म्हटलेलं नाही आहे. अतिशय सखोलता असलेल्या गोष्टी उपनिषदात ज्या सांगितलेल्या असतात किंवा जीवनाबद्दल सांगितलेल्या असतात, त्याचा गर्भितार्थ, रीडिंग बिटवीन द लाईन्स, हे आपल्याला समजलं पाहिजे. याला म्हणतात श्रवण. श्रवण म्हणजे नुसता एक जरी शब्द बोलला तरी सत्याबद्दल तो कोणत्या दृष्टिकोनातून तो बोलला जातोय, कशा अर्थाने, किती सूक्ष्मतेत तो बोलला जातोय आणि तसं तो आचरणात आणायचं आहे आपल्याला, त्याला म्हणतात श्रवण. श्रवण म्हणजे जो शब्द ज्या गुरुनी, ज्या सद्गुरूनी पूर्णपणे ईश्वराचा अनुभव घेतलेला आहे, कायमचा, क्षणोक्षणी तो घेतोय, तो सद्गुरू आपल्याला त्याच्या उच्च भाषेत जे सांकेतिकपणे सांगतोय ते आपल्याला समजणं म्हणजे श्रवण, बाकी दुसरं काही नाही. आणि हे श्रवण कसं कसं करावं, काय काय गुण अंगात असले पाहिजेत, हे आपण सगळं बघितलं. आता पुढचा प्रश्न आहे, केनस्वित विंदते फल महत. तपसा विंदते महत म्हणजे काय आहे, कशामुळे आपण महान होतो. महान याचा अर्थ काय आहे? पहिली गोष्ट, महान होणं म्हणजे काय? महान होणं म्हणजे काय? म्हणजे काय, लोकांपेक्षा महान, मोठी कामं केली, कशामुळे आपण महान होतो? महान याचा अर्थ आपण सत्याच्या मार्गावर चालायला लागतो, चालण्यासाठी तयारी करतो, जवळात जवळ जाण्यासाठी तयारी करतो. नेहमी विषय कुठला चालला आहे, कोणी प्रश्न विचारला आहे, कोणत्या लेव्हलला विचारला आहे आणि उत्तरं कोणी दिली आहेत, ज्याने दिली आहेत तो कोणत्या लेव्हलचा आहे, याच्याकडे आपलं खूप लक्ष पाहिजे. विषय चालला आहे यक्ष प्रश्न. यक्ष म्हणजे गॉड ऑफ डेथ, मृत्यू देवता आहे ती. ती काय प्रश्न विचारणार आहे, अतिशय गांभीर्याने प्रश्न विचारते मृत्यू देवता. आणि अतिशय धर्मशील असा युधिष्ठिर, युद्धामध्येही स्थिर राहणारा, कधीही चांचल्य त्याच्याजवळ नाही आहे, अस्थिरता मनाची होत नाही, कारण पूर्ण ज्ञान आहे त्याला धर्माचं. म्हणून उत्तर देणारा तो आहे, प्रश्न विचारणारा यम आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि काय प्रश्न विचारलाय, कशामुळे आपल्याला महानता प्राप्त होते. महानता या शब्दाचा आधी आपल्याला अर्थ समजावून घेतला पाहिजे. आधी आपण आधीच्या स्टेपला काय केलेलं आहे, श्रवण केलेलं आहे ना. आणि उत्तर कोणी दिलेलं आहे, युधिष्ठिराने. काय म्हणतोय तो, तपसा विंदते फलम. विंद म्हणजे मिळणे, कशामुळे महानता मिळते, प्राप्त होते. तपसा विंदते फलम, तपामुळे महानता प्राप्त होते.
तपामुळे महानता कशी प्राप्त होते? तर आपण जे श्रवण केलेलं आहे, गर्भितार्थ समजावून घेतलेला आहे. आता तप म्हणजे काय? तप म्हणजे काय? बाकी त्यावेळी इतर सगळ्या गोष्टींचा त्याग करून त्यावेळी फक्त त्या गोष्टीला महत्त्व देणं, याला म्हणतात तप. आणि जीवनामध्ये साध्या साध्या गोष्टीसुद्धा मिळवायला आपल्याला तप करावं लागतं. उदाहरणार्थ कोणाला 4 व्हीलर घ्यायची, कोणाला हे घ्यायचा, फ्लॅट घ्यायचा आहे, बंगला घ्यायचा आहे. मग ते तप करतात, नोकरी धंदा करतात, कष्ट करतात जोरात, आणि मग त्यांना ते प्राप्त झाल्यावर ते कृतार्थ होतात. म्हणजे काय आहे? तप करावंच लागतं ना. कुठल्याही गोष्टीसाठी तप करावं लागतं. तप करायचं म्हणजे काय? इतर सगळ्या गोष्टींचा त्याग करून अतिशय परिश्रमाने जे हवंय ते मिळवायचं. हा आधी सामान्य अर्थ आपण लक्षात घेऊया. आता इथं तपसा विंदते फलम म्हणजे काय? कोणत्या रेफरन्स पॉईंटनी हे चाललेलं आहे? आधीच्या प्रश्नामध्ये आपण बघितलेलं आहे की श्रवण आपण करतो आहोत, सगळा सखोलतेने अर्थ माहीत करून घेतलेला आहे. पण आता त्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं? तर त्यासाठी तप करायचं. तप म्हणजे काय? तर मनन करायचं, त्याचं मनन करायचं. सतत मनन करायचं की हे नेमकं म्हणजे काय आहे. ध्यान करायचं आणि त्याचं मनन करायचं, चिंतन करायचं आपल्या मनामध्ये. आता खरं तर आपण तपापासून खूप लांब राहतो. आमच्याच्यानी होत नाही साधना, आमच्याच्यानी होत नाही तप. पण आम्हीच तप करतो ना जीवनात. कितीतरी तप करतो, किती कष्ट करतो आपण. आणि एखाद्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करून ते मिळवण्यासाठी आपण किती कष्ट करतो. म्हणजे तपच झालं ना ते. आणि परत वरती म्हणतो की आम्हाला तप जमत नाही. फक्त त्याचं कारण एवढंच आहे, त्याच्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही, एवढंच त्याचं कारण आहे. कारण तप करण्याची जे गुण आहेत ते मात्र आमच्या अंगात आहेत. आणि तप हे अत्यंत आवश्यक आहे. ते आवश्यक का आहे? कारण आपण ज्या सृष्टीमध्ये वावरतो आहोत, ती सृष्टी जी निर्माण झाली आहे ना, ती सुद्धा तपाचंच फळ आहे. म्हणजे त्या दिवशी मी सांगितलं होतं की ब्रह्मदेव, शिवजींनी सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला निर्माण केलं. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं की आता तू हे कर, सृष्टी निर्माण कर. आम्ही जर त्या जागी असतो तर इतका गर्व झाला असता आपल्याला की आता मला सृष्टी निर्माण करायला सांगितली, आता मी सृष्टी निर्माण करणार आहे. मी किती मोठा झालो. सृष्टी निर्माण करायच्या आधीच आपण मोठे झालो असतो. नंतर कितपत जमलं असतं माहीत नाही. पण ब्रह्मदेव जाणून होते, सृष्टी निर्माण करणं ही सोपी गोष्ट नाहीये. त्यामुळे सृष्टी जर निर्माण करायची असेल तर स्वतंत्रपणे मला माझं काय केलं पाहिजे? साधना, तप केलं पाहिजे, असं ब्रह्मदेवांनी ठरवलं.
शिवजींनी मला सांगून टाकलंय, शिवजींच्याच लीलेनी होणार आहे. पण कसं जीवन असतं ते बारकाव्याने बघण्यासारखं आहे. किंवा आता म्हणजे असं सामान्य माणसाला तर प्रश्न पडतोच, सगळंच जर देवाच्या हातात आहे आणि आमच्या हातात नाही तर मग आमची काय चूक आहे? आणि आमची काही चूक नाही तर आम्हाला रिझल्ट असे कसे येतात? तसं नाही आहे. ते आपण नीट समजावून घेतलं पाहिजे. चारी बाजूंनी आपण नीट समजावून घेतली पाहिजे ही गोष्ट, की भगवंताच्या हातात आहे, पण करायचंय ते मलाच. म्हणजे उदाहरणार्थ, घोड्याला काही पाणी पाजायला आणून देता येत नाही, त्याला तलावाजवळ नेता येतं. प्यायचं की नाही हे त्यांनी पाहायचंय ना. तसं सगळं भगवंतानी आपल्याला अवेलेबल करून दिलंय. करायचं की नाही, मिळवायचं की नाही. आता तुम्हाला कोणीतरी फुकट 4 वस्तू देते, पिशवी पुढे करावी, हात पुढे करावा, हे जर तुम्ही केलं नाहीत, जेवढी मिनिमम रिक्वायरमेंट आहे ती जर तुम्ही केली नाहीत, किंवा कोणीतरी बोलवलंय मला तुला काही वस्तू द्यायच्या आहेत उपयोगाच्या तुझ्या, आणि गेला नाहीत तुम्ही, मग काय होईल? असं आहे ते. भगवंतानी आपल्याला सगळं अवेलेबल करून दिलेलं आहे, पण ती अवेलेबिलिटी आणि त्याला सगळी आउटलाईन करणं हे आपल्या हातात आहे. त्याला आउटलाईन करायची आपण. कर्म आणून दिली आहेत, ती करायची कोणी? आपली कर्म करायची कोणी? आपण विसरलोय गतजन्मातली कर्म. ती निदान आणून तरी दिली आहेत ना पुढ्यात. हे एक ब्रह्मदेवांचं उदाहरण अत्यंत शिकण्यासारखं आहे, की शिवजींनी त्यांना मोठेपणा दिला. तुला मी निर्माण केलंय, ते संपूर्ण सृष्टी निर्माण करण्यासाठी मी निर्माण केलेलं आहे. परंतु ब्रह्माजी काही आकाशात नाही उडाले की आता मी किती मोठा झालो म्हणजे सृष्टी निर्माण करू शकतो वगैरे. तर होणार आहे हे सगळं शिवजींच्या मनात आहे म्हणून होणार आहे. पण मला सृष्टी निर्माण करणं इतकं काही सोपं नाही, आणि ती व्यवस्थितच निर्माण झाली पाहिजे. यासाठी मला तप केलं पाहिजे, आणि तप करून शिवजींची कृपा मला मिळवली पाहिजे. हे ते जाणून होते. म्हणजे काय मूळ मुद्दा काय आपल्या विषयासाठी? तर ही सृष्टीच मुळात तपामुळे निर्माण झालेली आहे. ज्या सृष्टीमध्ये आपण राहत आहोत, मग आपल्याला तप नकोय का करायला? तर सृष्टीचंच आपण एक अंश आहोत. आपण तप करायलाच पाहिजे. तपस्येचं फळ म्हणजेच सृष्टी आहे. आता उपनिषद सुद्धा जाणून घेणं म्हणजे काय? ज्ञानमय तपहा. उपनिषद हे काय आहे? ज्ञानमय तपहा. म्हणजे ज्ञानच ज्ञान, आणि ते तपच आहे. म्हणजे सारखं सगळं उपनिषदातलं आत्ता जरी कळलं म्हटलं तरी थोड्या वेळाने ते कळलेलं नसतं. ते नीटपणे जाणून घ्यायला पाहिजे आपण. म्हणून उपनिषदाला ज्ञानमय फल हा म्हणतात. कारण उपनिषद एक त्याचं नाव काहीतरी आणि त्यांनी सांगितलेले शब्द एवढं झालं की कळलं असं नाही. उपनिषदाचा हेतूच हा आहे की आपण आपल्यामध्ये ते ईश्वरत्व स्थापित करणं. ते जमतंय का उपनिषद वाचल्यावर? 1 झाली 2 झाली, किती उपनिषद वाचल्यावर ते जमायची जरूर नाही. निदान ध्यानाची तरी ओढ लागेल आम्हाला. किती उपनिषद अशी वाचली की निदान ध्यान चालू होईल आमचं रेग्युलर. असं आहे. म्हणजे
ते शेवटी काय आहे की आपण ते आचरणात आणण्यासाठी जे केलेले प्रयत्न त्याला म्हणतात तप. आणि उपनिषद हे ज्ञानमय तप आहे. ज्ञानमय तप म्हणजे सारखं 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 त्या ज्ञानाचा कस लावायचा. म्हणजे ज्ञानाचं काय करायचं, मनन करायचं, चिंतन करायचं. हे असं का आहे, असं का सांगितलंय त्या ऋषींनी, असा का शब्द तिथे वापरलाय, ह्यातून त्यांना काय सांगायचंय. साध्या गीतेत सुद्धा श्रीकृष्णाने ठराविक श्लोकांमध्ये ठराविक पॉइंटवर वेगवेगळे ठराविक शब्द वापरलेले आहेत. कितीतरी उदाहरणं आहेत. मग तसेच उपनिषदातल्या प्रत्येक शब्दाचे त्या त्या ठिकाणी अर्थ काय आहेत आणि का ते तसं वापरलं आहे हेतुपुरस्सर. बरं, हेच नुसतंच काय PhD सारखं विचार करत बसायचं नाही आहे, तर त्या विचारानंतर त्या विचाराच्या अधीन होऊन ते आपल्या आचरणात पण आलं पाहिजे. आचरणात आणणं म्हणजे उपनिषदाला एकच एक सत्य माहिती आहे. आचरणात आणणं म्हणजे अनुभवात येणं आपलं आत्मस्वरूप. एवढंच फक्त उपनिषदाला माहिती. बाकी तुम्ही किती उपनिषदांवर PhD केली याला काही अर्थ नाही. कितीही ते गहन समजून घेतलं तुम्ही तरी जर ते अनुभवाला आलेलं नाही तर ते नाहीच. बस, संपलं. आणि म्हणून तप कशाला म्हटलंय माहिती आहे? तप म्हटलंय मननाला. मनन म्हणजे तप. सखोल त्याचं मनन चिंतन झालं पाहिजे. जे काही श्रवण केलंय, आता श्रवण केलंय कसं असतं बघा, सगळं जीवन फसवं असतं. फसवं म्हणजे कसं, खरं म्हणजे फसवं नसतं ते, पण आपण आहे ना त्या पातळीला पोहोचत नाही, त्याचा एवढा आपण पाठपुरावा करत नाही. म्हणजे कसं, तर म्हणजे काय असतं, साधे वर्गात विद्यार्थी बसतात, त्या तासाला त्यांना तो लेसन खूप चांगला समजतो, त्याची ते ताबडतोब शिकवल्या काही 4-2 छोटे प्रश्न विचारले तर उत्तरं पण देतात बरोबर, लक्ष असतं त्यांचं. पण ते दुसऱ्या दिवशी जर विचारलं तर लक्ष नसतं. कारण एवढी व्यवधानं आहेत की घरी जायचं, मित्र आहेत, हां आईने काहीतरी हे आण ते आण सांगितलं, कुठेतरी आजी आजोबांबरोबर गेलं बाहेर, क्लास आहेत, हे आहे, दमणं आहे, झोप आहे, होमवर्क आहे, 1 ना 2. दुसऱ्या दिवशी विचारलं, हात लावलेला नसतो त्याला, काही आठवत नाही. कारण 100 व्यवधानातनं परत तो लेसन ते करायला आलेले असतात शाळेत त्या तासाला. त्यामुळे टीचर्सही कंटाळून परत परत त्याचं काही पाठपुरावा करत नाही आणि मुलं तर त्याहून करणार नाहीत. मग होतं काय, कालचं ज्ञान आज विसरलं जातं. अगदी हेच आपल्या बाबतीत आहे, अगदी हेच आहे आपल्या बाबतीत. काय आहे, अतिशय कठीण ज्ञान आहे. आपल्याला दररोज रात्री बसलं की खूप समजल्यासारखं आणि खूप बरं वाटतं, आणि ते समजल्यासारखं नाही वाटत, ते समजलेलं असतं. पण तरीसुद्धा आपण जे म्हणतो आम्हाला पण ते आठवत नाही, मग ते कसं आठवणार. मग आपण अनेक उपाय करतो. हां, फोनवर श्लोक टाका, मग यूट्यूबवर टाका. पण मला नाही वाटत कोणी यूट्यूबवरचं ऐकतं आहे का फोनवरचे श्लोक कोणी पाहत आहे. कारण काय, आपलं शेड्यूलच इतकं टाईट आहे, इतकं सगळं अगदी 24 तास भरलेले आहोत आपण कामांनी, आणि मला तर कळतंच आहे ते, त्यात काही वावगा नाही आहे. पण सांगते, हा पाठपुरावा का करायचा आहे. सत्य इतकं, म्हणजे हे म्हणतात ना, कांदा मुळा भाजी, हां असा ईश्वर नाही आहे.
देव बाजारचा भाजीपाला नाही रे आहे ना ते गीत. तर तसा नाहीये तो ईश्वर. तर समजायला त्याचा पाठपुरावा करावा लागणार आहे. हां, तप म्हणजे काय असतं? तप म्हणजे प्रत्येक श्रवण झालेल्या शब्दांचं मनन असतं. आपल्याला दासबोध नाही, आत्मबोधामध्ये आपल्याला किती शब्द आलेले आहेत. अत्यंत महत्वाचं आहे आत्मबोध. आणि दृग्दृश्य विवेक त्याहून महत्वाचं आहे. त्यात किती शब्द असे आहेत परमस्वरूपाबद्दल बोललेले आणि किती शब्दांवर आजपर्यंत आपण मनन केलेले हे मला तुम्ही सांगा. त्यामुळे आपलं सगळं जे जीवनाचं कष्ट आहेत ना ते वाया जातात. आणि हा तसा सोपा मार्ग नाही आहे. म्हणजे आज लक्षात आलं की ते राहिलं लक्षात. त्याचं कारण आहे आपल्याला व्यवधानं खूप आहेत आणि हजारो गोष्टी. म्हणजे आज 9 ते 10 इथून उठलं की उद्या 9लाच आपल्याला या विषयाची आठवण येऊ शकते. तर त्याच्यासाठी आपल्याला जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा त्या विषयावर मनन आपण करत असलं पाहिजे. तरच आपल्याला हा मार्ग सोपा जाऊ शकतो असं युधिष्ठिराने उत्तर दिलेलं आहे. आता ईश्वर कसा आहे? ईश्वर कशाने प्राप्त होतो? तपानेच तो प्राप्त होतो. आता विष्णू सहस्त्रनामात बघा एक नाव आहे सुतपहा. सुतपहा म्हणजे काय? ज्यांनी आश्रमामध्ये आता विष्णूंनी केलेलं आहे बदरिका आश्रमात तप केलेलं आहे. आता विष्णूंना काय गरज आहे सांगा ना तुम्ही मला. ब्रह्माजींना काय गरज होती तप करायची? सृष्टी निर्माण करण्यासाठी त्यांनी तप केलं. स्वतः भगवान विष्णूंनी म्हणजे आपण आता काय तप करणार? आपण विष्णूंच्या नावाने तप करायला बसलो. ओम नमो नारायणाय जप करत 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 ध्यान केलं आपण. समजा आता त्या विष्णूंना काय गरज आहे? स्वतः विष्णू बदरिकाश्रमात बसलेले आहेत. त्यांनी कोणाचं रूप घेतलं? आता विष्णूंना पाहून सगळेच येऊन बसतील तिथे त्यांच्या पायाशी आणि त्यांना करूनच देणार नाहीत तप. मग त्यांनी काय केलं? 2 आपले भाग केले. एका भागाचं नाव ठेवलं नर ऋषी, दुसऱ्या भागाचं नाव ठेवलं नारायण ऋषी. आणि हे नर आणि नारायण 2 ऋषी तपाला बसले. ते ओरिजिनली विष्णूच होते. मग त्यांनी सुद्धा तप केलेलं आहे. अतिशय त्यांना उत्तम तप करता आलं कारण त्यांनी ऋषींचं रूप घेतलं. आता महत् म्हणजे महान. महान या शब्दाचा अर्थ आपण पाहत होतो. सगळ्यात महान कोण आहे माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे? याचं उत्तर आहे सगळ्यांकडे. सगळ्यात महान कोण? अहो ते चैतन्य, ते परब्रह्म, त्याच्याशिवाय कोण महान आहे का? म्हणजे काय? केनस्वेद विंदते महत्. महान केव्हा कशाने बनतो महान? तप केलं, साधना केली, मनन केलं श्रवण झालेल्या शब्दांचं, तरच मनुष्य परब्रह्म स्वरूप बनतो. म्हणजेच महत् बनतो. म्हणजेच ब्रह्माचा साक्षात्कार करून घेतो. ब्रह्माचा साक्षात्कार म्हणजे कोणाचा? दुसऱ्या कोणाचा आहे का? तिसऱ्या कोणाचा आहे का? स्वस्वरूपाचा तो साक्षात्कार करून घेतो. परमतत्व त्याला प्राप्त होतं. आणि ज्ञानमय तप
हे अत्यंत महत्त्वाचं आहेच. ज्ञानमय तप म्हणतात याला, की परब्रह्माबद्दल किंवा त्याला प्राप्त कसं करायचं ह्याच्याबद्दल श्रवण करून, कुठल्या ग्रंथांद्वारे, गुरुद्वारे, सद्गुरूद्वारे श्रवण करून त्या शब्दांचं मनन करणं, तप करणं. त्यामुळे काय होतं, भगवान श्रीकृष्णांनीच गीतेत सांगितलंय, तुम्ही जर मनन केलं कोणाचं, फक्त परब्रह्माच्या स्वरूपाचं तुम्ही मनन करत राहिलात, त्याच्या शब्दांचं मनन केलं, तर आपलं मन पूर्णपणे शुद्ध होतं. आणि मन शुद्ध झालं तर काही राहिलंच नाही. श्रीकृष्णजी म्हणतात की मद्रूप होतात भक्त, मला येऊन मिळतात, एकरूप होतात माझ्याशी. असं हे आहे ना, बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागताः. जे ज्ञानाचं तप करतात, जे ज्ञान तपसा, ज्ञान तपानी जे पूर्ण शुद्ध होऊन जातात, असे पूत म्हणजे असे नर, असे लोक, मद्भावम आगताः, माझ्याच भावाला येऊन मिळतात, माझं स्वरूप प्राप्त करतात. आणि शंकराचार्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की सातत्याने जर परमसत्याचं मनन केलं तर त्यालाच निधिध्यासन म्हणायचं, म्हणजेच तप. तप म्हणजे काय, तर सातत्याने परमसत्याचं मनन करायचं. इंद्रिय म्हणजे कसं मनन करणार मग तुम्ही, हे तर नुसते शब्द झाले, मग मनन कसं करायचं, तर बाकीचे सगळे आपण म्हटलंच, बाकीचे सगळे सर्व धर्मांपरित्यज्य, बाकीचे सगळे गुण, गुण काय काय आहेत आमचे, बाकीचे गुण तर जाऊच दे हो, शहाणे वेडे हे जाऊ दे, हुशारी बुद्धिमान हे गुण नाही, चंचलता वगैरे काही नाही. आम्हाला काय काय आहे, इंद्रिय आहेत, मन आहे, बुद्धी आहे, अहंकार आहे, देह आहे. ह्यांची जी सगळी गाऱ्हाणी आहेत ना, ती बंद करायची. ती बंद केली की काय होतं, म्हणजेच इंद्रिय आणि मन हे संयमित करायचे. म्हणजे शम आणि दम माहिती आहे ना, शम आणि दम. नंतर हे सगळं झालं म्हणजे अहंकार नाही, तिथे कशाचंच काम चालत नाही, काहीही नाही तिथे, काय विवेक करायचं नाही आहे कसला, नित्य अनित्य काही जाणायचं नाही, केवळ आणि केवळ परमतत्वाचं मनन करायचं आहे. गुरु आणि ग्रंथ यातनं घेतलेलं जे ज्ञान आहे ना, त्याचं मनन आणि चिंतन करायला बसायचं. दुसरा कोणताही विचार आपल्या मनामध्ये येता कामा नाही. आणि म्हणून मागच्या प्रश्नाला जोडून हा प्रश्न आहे, जर श्रवण नीट केलं असेल, म्हणजे नीट जर अर्थ समजला असेल, तर पुढे ते न विसरण्यासाठी सतत सतत त्याचं मनन करायचं आणि सत्याच्या मार्गावर यायचं. हे अगदी सत्याच्या मार्गावर यायचं हे जरी कितीही महत्त्वाचं असलं तरी त्याच्यासाठी एकमुखी बुद्धी पाहिजे. हा शब्द परवा वापरला होता. एकमुखी बुद्धी म्हणजे काय, बुद्धीला 1000 तोंड सुटलेली असतात, नेहमी 10 तोंड असतात बुद्धीला. म्हणजे हेही करायचं आहे, तेही करायचं आहे, तेही करायचं आहे, तसं नाही. तर एकमुखी बुद्धी पाहिजे आपली. एक म्हणजे एकच विषयावर मनन आणि चिंतन, सगळी शक्ती तिथेच वापरायची आहे आपल्याला. आणि बघा तुम्ही, कुठलीही गोष्ट आपल्याला या जगामध्ये जर साध्य करायची असेल तर तपच करावं लागतं ना.
तपच करावं लागतं, प्रयत्न परिश्रमपूर्वक प्रयत्न करावे लागतात. मग काय, हे बघा तिथे सुद्धा शम आणि दम करतोच आपण बरं का. कसं करतो, नाही 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 मला हे अमकं मिळवायचं आहे, त्याच्यासाठी मला ऑफिसची सुट्टी काढता का म्हणजे काय, आता काहीतरी कुठेतरी जायचं आहे, बुकिंग झालेलं आहे, तिथे मला ना 15 दिवसाची सुट्टी लागणार आहे, मग आता मला ऑफिसची सुट्टी नाही काढता कामा. मग जरी आज सगळ्या मैत्रिणी पिक्चरला गेलेल्या असल्या ना तरी मी नाही बाबा जाणार. म्हणजे तिथे काय केलं, शम आणि दम केलं ना, इंद्रियांवर आणि मनावर कंट्रोल केला. म्हणजे तिथे सुद्धा आपण तप करतो, नाही असं नाही आहे, तिथे सुद्धा तप करतो. कितीतरी लहान कोवळ्या मुलांना बाळांना ह्याच्यामध्ये पाळणा घरात सोडून त्यांची आई जाते ऑफिसला का, तर आपली आर्थिक परिस्थिती उत्तम व्हावी. ते सुद्धा तपच आहे. एवढा मनावर कंट्रोल ठेवून जायचं म्हणजे एक जीवनात आपण कितीतरी तप करतो, मग आपण हे तप नाही का करू शकणार. हे तर अत्यंत महत्त्वाचं आहे की स्वतःचं खरं स्वरूप जाणून घ्यायचं. आणि मग ह्याच्यासाठी आपल्याला ज्ञानाची तहानच लागायला पाहिजे, तरच आपल्याला त्या पद्धतीने जाता येईल. नाही तर बाकीची तप करण्याचा आपल्या अंगात पूर्णपणे ताकद आहे हे दिसून येते. आणि ह्याच्यासाठी काय लागणार आहे, परिश्रम माणूस सारखा करतो की नाही, प्रामाणिकपणा. ऑफिसमध्ये चांगलं नाव आपलं व्हावं म्हणून प्रामाणिकपणे वागतो की नाही मनुष्य. म्हणजे दुसरे कोणते गुण आपल्याला अंगात आणायचे नाही आहेत, तर आपल्याला ज्या आहेत गुण त्याचा उपयोग परमतत्व प्राप्त करण्यासाठी करायचा आहे. इतर करण्यासाठी करतोच आपण, पण परमतत्व प्राप्त करता यायला हवं. आणि ज्ञानाच्या या विषयाला आपण पूर्णपणे न्याय द्यायला हवा आहे. मग काय काय करायला लागेल, मनाचा संयम ठेवायला लागेल, टाईम मॅनेजमेंट करायला लागेल, व्यवस्थापन. म्हणजे हे बघा, हे काय मी काही नवीन सांगते का, यात नवीन काहीच नाही आहे ना. हे सगळे गुण आपल्यात आहेत आणि आपण ते करतो आहोत. अगदी काहीही घ्या तुम्ही, तुमच्या घरी वास्तुशांत आहे, तुमच्या घरी कोणचं फंक्शन आहे, कुठे तुम्हाला ट्रीपला जायचं आहे, काहीतरी मोठी गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे, तर तुम्ही काय करता, काय काय करता, खूप परिश्रम करता, प्रामाणिकपणे काम करता, पूर्णपणे त्या विषयाला, त्या ज्ञानाला, त्या गोष्टीला न्याय देता. संयम, मनाचा पूर्ण संयम, इकडे तिकडे काही नाही, ते म्हणजे तेच. वेळेची मॅनेजमेंट करतो आपण, वेळेचं व्यवस्थापन करतो, आळस काढून टाकतो. नाही नाही मला झोपायला सुद्धा वेळ नाही, हे करायचं आहे. हां, आणि मग दुर्बलता तर निघूनच जाते सगळी. आणि मला हे जमणार नाही, एकदम असहाय्य होऊन बसतो का, नाही मला हे जमलंच पाहिजे, असं आपण करतो. हे सगळे गुण परमतत्व प्राप्त करायला लागतात आणि तिथेच आपली सगळी गळती होते. आपले विचार, आपली वृत्ती, हे सगळं त्या मार्गाने न्यायला पाहिजे आपण. तप म्हणजे करायचंय तरी काय, स्वतःच्या उच्च ध्येयापर्यंत जायसाठी प्रयत्न करायचा आहे, बाकी काहीही नाही. असे तपाचे 3 प्रकार आपल्या भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहेत: शारीरिक, वाचिक, मानसिक. शारीरिक तप म्हणजे काय, कोणतेही उच्च लोक ज्यांनी खूप ज्ञान मिळवलंय, गुरु, देव, ह्यांची पूजा, किंवा जे पूजा सांगतात ते ब्राह्मण, यांची पूजा, मनाने पूर्णपणे शुद्ध आणि काहीतरी ज्ञान मिळवलेलं आहे अशांची पूजा करणं म्हणजे शारीरिक तप. त्यांची पाद्यपूजा करणं, त्यांचं स्वागत करणं, त्यांना काहीतरी देणं, दान करणं, हे आहे शारीरिक तप.
वाचिक तप म्हणजे काय आहे? आपलं जे भाषण असतं ते इतरांना चांगलं वाटेल असं भाषण असलं पाहिजे, आनंददायी असं भाषण असलं पाहिजे, परंतु ते कधी खोटं असतं कामा नये. दुसऱ्याला बरं वाटेल म्हणून खोटं सांगायचं नाही. खरं तर सांगायचं, पण सौम्य शब्दात सांगायचं असं. आणि याला काय म्हणतात माहिती आहे? वाचिक तप. तपच हे. कुणाचा राग आला तरी सुद्धा चांगल्या शब्दात सांगायचं. वाचिक तप आहे. हळुवारपणे सांगायचं. आणि वाचिक तप अजून कोणचं आहे माहिती का? सतत जप करणं, सतत मंत्रांचा उच्चार करणं, प्रॅक्टिस करणं, सतत श्लोक म्हणणं, सतत भगवद्गीता म्हणणं, सतत मनाचे श्लोक म्हणणं. वाचिक तपच आहे एकसारखं. आणि मानसिक तप म्हणजे काय? तर तप याचा अर्थ चांगले गुण अंगात आणणं, मनन करून चांगल्याच मार्गाने जाणं. तर मानसिक तप म्हणजे काय? राग येऊ न देणं म्हणजे शांतता, दयाळूपणा, स्वतःवर नियंत्रण, प्रामाणिकपणा, आणि कुठल्याही गोष्टीचा शुद्ध हेतू मनात असला पाहिजे. हे मनाचं तप आहे. खरं म्हटलं तर मानवी मनाची शक्ती एवढी अफाट आहे, आपल्या तुमच्या आमच्या कल्पनेच्या पलीकडची आहे ती. ती किती प्रमाणात ती शक्ती आहे, ती जास्तीत जास्त मनाची शक्ती किती आहे हे शोधणं म्हणजेच काय माहिती का? सगळ्यातून मन बाजूला काढून ते ईश्वराकडे लावणं, जास्तीत जास्त वेळ ते ईश्वराकडे लावणं. आणि तरीही मन थकत नाही. का माहिती का? ईश्वराचं मनन केलं म्हणून मन थकत नाही. इतकी मनाची कल्पनेपलीकडे शक्ती आहे. आणि तप हे काय करतं माहिती आहे? कोणतंही तप आज संसारी लोक एवढे पक्क्या विचारांचे किंवा दृढ निश्चयी आपल्याला दिसतात. असे का? तर त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो. एक एक करून त्यामध्ये एक एक यश मिळवायचं. बरं, कोणतंही संसाराचं काम हे सोपं नसतं. अनेक गोष्टींना तोंड देऊन त्याच्यामध्ये उभं राहायचं, न पडता त्याच्यामध्ये उभं राहायचं, पुन्हा मन कोलमडू न देता त्याला परत ताठ सरळ उभं ठेवायचं, हे सगळं असतं. त्याच्यामुळे काय होतं की दृढ निश्चय. मग ह्या तपाऐवजी, संसारी तपाऐवजी जर आपण ईश्वर प्राप्तीचं तप केलं तर काय होणार आहे? आपली दृढ निश्चय, दृढ विश्वास, इच्छाशक्ती अशी मजबूत होणार आहे. आणि आपण साधं जरी असलं तरी काहीही विचार मिळवायचं असलं तर सगळं विसरून जातो आणि कष्ट करून ते मिळवतो. तसं काय आहे? काहीही मला आता करायला जमणार आहे अशी दृढता आपल्या मनामध्ये निर्माण होते. आणि मग ही दृढता शेवटी कशासाठी उपयोगी पडते? तर आत्मप्राप्ती करण्यासाठी. काही झालं तरी मी करणार. आता असं तप जी व्यक्ती करते त्याला लोक का बरं पूजतात? का त्याचं पूजन करतात? त्याच्यात काहीतरी वेगळं दिसतं की नाही? त्याचं पूजन का करतात? मोठा प्रश्न आहे. कारण असं तप केलेली जी व्यक्ती असते किंवा त्या तपाच्या मार्गावर असलेली जी व्यक्ती असते तिचं काय होतं माहिती आहे? ती स्वतःच्या अहंकाराला विसरलेली असते आणि मन अतिशय शुद्ध असतं. हे भगवत
भगवंत स्वतः राहण्याचं जे स्थान आहे त्या मनामध्ये, ते आपल्याला आकर्षित करत असतं. मनात अतिशय शुद्धता जर निर्माण झाली तर ईश्वराशिवाय आपल्या मनात कोणीच राहत नाही आणि मग ते इतर ईश्वरांना ते आकर्षित करतं. आणि म्हणून लोक तप करणाऱ्या व्यक्तीशी काय करतात? पूजा करतात. खरोखरीच अशा व्यक्ती पाहिल्या की तेथे कर माझे जुळती असं म्हणावं असं वाटतं. म्हणजे काय करायला पाहिजे? उदात्त ध्येय निश्चित करायला पाहिजे. आपण एकच एक उदात्त ध्येय आहे आपलं की स्वस्वरूप प्राप्त करायचं. त्या दिशेने परिश्रमपूर्वक प्रयत्न करायचे आणि सगळे संसाराचे विचार हे दूर ठेवायचे. सात्विक विचार, पॉझिटिव्ह विचार ठेवायचे. आळस दूर करायचा. स्वतःचं परीक्षण करायला लागायचं. हे माझं चुकतंय का बरोबर आहे का लोकांनी सारखं मला चांगलं म्हणावं असं मला वाटतंय? मी काय लोकांसाठी केलंय का हे सगळं? आणि भूतकाळ विसरा म्हणजे काय? भूतकाळाच्या चुका करायच्या आणि मग चुका आम्ही विसरून जातो म्हणायचं. असं सोयीस्करपणे काहीही करायचं नाही. तर भूतकाळाच्या चुकांची मात्र परत परत दुरुस्ती करायची आहे. आणि आणखीन एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, आत्मस्वरूप जर प्राप्त करायचं असेल तर सोयी किंवा सुख यांच्यासाठी फक्त जी जीवनाची तळमळ चाललेली आहे ना आपली, ते आता आपण जरा बंद करूया. फक्त मला सुख पाहिजे, फक्त मला सगळ्या सोयी पाहिजेत जीवनात, ह्याच्यासाठी तळमळ करू नका. आणि केली तर चालेल हो एखाद वेळेस, पण त्याच्याबरोबर ही तळमळ करता आहात का तुम्ही? थोडीशी तळमळ केली आम्ही सोयी प्राप्त करण्यासाठी, परंतु आता ती सोय प्राप्त झाली आहे आणि आम्हाला सुख मिळतंय म्हणून का आम्ही परमस्वरूपाकडे वळलोय का? नाही. म्हणजे परत जैसे थे पहिले बडे 55, पुन्हा गाडी जिथल्या तिथे, काही उपयोग नाहीच. हे जर कारणीभूत होत असेल म्हणजे हरकत नाही हो. सुख प्राप्त करण्यासाठी किंवा घरात 4 सोयी निर्माण होण्यासाठी जर आपण धडपडत असू, तळमळत असू तर चालेल. पण ती तळमळ कशासाठी पाहिजे? अंतिमतः की हां, हे थोडंसं आपलं सांसारिक काम कमी होईल, म्हणजे त्याच्यामुळे आपण दमणार नाही आणि जरा साधनेला मला अर्धा तास देता येईल, तर मग त्या सुखसोयी ठीक आहेत. नाहीतर काहीही उपयोग नाही. अंतिमतः माणसाचं ध्येय काय आहे? परमस्वरूप प्राप्त करून घेणं. सुखसोयींची आमची जी तळमळ असते, सोयी निर्माण झाल्या पाहिजे, सुख मिळालं पाहिजे, ह्या तळमळीनीच फक्त आपण आयुष्य जगतो, बाकी कशानेही नाही. त्या तळमळीचं आयुष्य जे आहे ते थांबवा. पण आता तसं तर होणार नाही, म्हणून असं म्हणणं आहे की तुम्ही तळमळ खुशाल करा. उदाहरणार्थ आता काय होतं, हां, सगळीच कामं घरात केली की मी थकते, मग मी बाई लावीन. पण बाई लावल्यावर मी रोज जी एनर्जी वाचेल त्यात 1 तास मी ध्यान करणार, असं जर असेल तर मग ठीक आहे हो. सोयी करून घेणं हे बरोबर आहे. त्या अंतिम ध्येयाकडे त्या सोयींची तळमळ ही त्या अंतिम ध्येय प्राप्तीसाठीच ती तळमळ असली पाहिजे. आणि हे लक्षात ठेवायचं आपण, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. इतकं सोपं नाही आहे परब्रह्म प्राप्त करून घेणं. आणि नुसतेच बोलाचा भात बोलाची कडी, अहो ते फारच, ते काय जमणार आहे का या जन्मात? त्याला कित्येक जन्म लागतील. झालं, रिलॅक्स, बघू पुढच्या कित्येक जन्मात, असं नाही आहे. ते झालं तर ते आत्ताच्या आत्ता या जन्मात सुद्धा होऊ शकतं. आपल्याला तेवढी तळमळ पाहिजे. आपल्याला तेवढी तळमळ नाही आहे, बाकी काही नाही.
सगळ्यात महत्त्वाचं हे सगळे जे गुण सांगितले, परिश्रम, सगळ्याचा त्याग करून त्याच्या मागे लागणं, इतके सगळे गुण सांगितले, टाईम मॅनेजमेंट, त्याचीच तळमळ असणं, हे सगळं ऑलरेडी आहे. आम्ही संसाराच्या बाबतीत तेच तर मुळी वापरतो आहोत. काय नाही आहे आमच्याकडे, सगळं आहे. तेच तर सगळे गुण वापरून आपण संसाराची तळमळ करतो आहोतच ना. आणि ती संसाराची तळमळ करण्याच्या विरुद्ध माझं काहीच म्हणणं नाही. पण मग ती अंतिमतः तिथं पोचली पाहिजे ना, ती पोचत नाही आहे. हा सगळा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून आज आपलं इथे श्रवण आणि श्रवणानंतर ताबडतोब मनन किती आवश्यक आहे हे इथे सांगितलेलं आहे. त्याचं आज मनन या विषयावर आपण आज मनन केलं. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.